आमच्या शाळेत आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत योगगुरू बालासाहेब कराड सर यांचे आमच्या शाळेत योगा प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तर मग आपण पाहूया. बंद करा. खुर्ची आसन. या ध्रुवासन किंवा याला नाव आहे वृक्षासन. मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, ध्यान याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. आपल्या शाळेतले आपले गुरुजन, आपले मॅडम जे आपल्याला शिकवतात ना, ते आपल्या ध्यानामध्ये राहावं, स्मरणशक्ती वाढावी याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. आपलं जे मन अस्थिर आहे, अस्थिर मनाला, चंचल मनाला स्थिर करण्यासाठी ध्रुवासन. याच्यानंतर आपल्याला करायचं आहे त्रिकोणासन. ऊर्ध्वगारासन. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी, संपूर्ण शरीराच्या स्नायुमंडळाचा विकास होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आसन ऊर्ध्वगारासन. याच्यामध्ये थोडा बदल, दोन्ही हात वर. थोडा आपल्या त्या हातामध्ये ॲक्युप्रेशर जे पॉइंट आहे, त्या पॉइंटवर प्रेशर आल्यानंतर जे जे विविध प्रकारचे आजार आहेत त्या टाळ्या वाजवल्यामुळं त्या आजारावर नियंत्रण राखलं जातं. आणि विशेष म्हणजे आपलं रक्त अभिसरण व्यवस्थित होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, टाळी वाजवण्याचा नंतर मग आपल्याला कोणते तरी वेगवेगळे पॉईंट दाबत असतो. टाळी वाजवली तर
लहानपणापासून रूढी परंपरेने चालत आलेला सर्वांग सुंदर असा व्यायामाचा प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामध्ये काही आसन सुद्धा दडलेली, ज्याच्यामुळे आपल्या आसनांचा सराव होतो. कोणता आसन कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला मी सांगणार. सूर्याची नावं किती? 12. सूर्याची नावं 12 आहेत. सूर्याचा महामंत्र गायत्री मंत्र, ज्याला आपण महान मंत्र म्हणतो, गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि सूर्याची 12 नावं. 12 नावं नाही पाठ झाली तर शेवटी मग फक्त प्रॅक्टिकल आपल्या आरोग्यासाठी. पण जर आपण मंत्राबरोबर सूर्यनमस्कार केले तर त्याचा आणखी आपल्याला फायदा होतो. कारण का, मंत्रांचं उच्चारण केल्यामुळं आपला मेंदू क्रियाशील बनतो, निरोगी राहतो, आपलं मन एकाग्र राहतं, अस्थिर मन स्थिर राहतं. हा महत्वाचा फायदा मंत्रबीजाबरोबर सूर्यनमस्कार म्हणजे आपण केले आपल्याला. सूर्याची 12 नावं कोणती त्या नमस्कारसाठी? ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. गर्भाय नमः. ओम मरीचेय नमः. ओम आदित्येय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. आसन किंवा नमस्कार आसन. श्वास घेत घेत दोन्ही हात वर असतो ताडासन किंवा ताडासन. श्वास सोडत सोडत 3 पादहस्तासन. 4 डावा पाय पाठीमाग वीरासन स्थिती. 5 उजवा पाठीमाग दंडासन स्थिती. 6 गुडघे टेकायचे आपले. अष्टांगासन, छाती आपल्या हातवरची जमिनीवर, पोट आधार कंबरवर. श्वासाची नॉर्मल अवस्था. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. जो पाय पाठीमागे डावा घेतला तो दोन्ही हाताच्या मध्ये डावा पाय. परत वीरासन. दुसरा एक पुढं ताडासन. श्वास घेत वर असतो ताणासन. आणि 12 नंबर नमस्कार. एक सूर्यनमस्काराचं एक आवडतं. एक सूर्यनमस्कार झाला. असे जरूर 10-12 सूर्यनमस्कार करायचे. किती? 10-12. कारण का, आपलं शरीर निरोगी राहतं, मेरुदंड निरोगी राहतो, कमरेचे पाठीचे मणक्याचे आजार विकार नाही होतात आणि पर्यायाने आपलं संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न, बलसंपन्न आणि निरोगी राहतं. सूर्यनमस्कार सूर्योदयानंतर आपण केल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाश आपल्या डोळ्यावर ज्या पद्धतीनं सूर्य तेजस्वी आहे त्या पद्धतीने आपलं संपूर्ण शरीर सुद्धा तेजोमय बनतं, प्रकाशमय बनतं आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा विकास होतो. आता अत्यंत सर्वांग सुंदर असा व्यायाम सूर्यनमस्कार. आणखी एक आवडतं. आता बीज मंत्रासहित ओम मित्राय नमः. ओम ग्रहे नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः.
अर्काय नमः भास्कराय